नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। 250 वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या मेहतर वाल्मिकी समाजातील श्री वीर गोगादेव यांच्या जन्मोत्सवाची निशाणांसह मोठ्या उत्साहात बागड मिरवणूक काढण्यात आली। यावेळी निशाणांना विद्युत रोषणाई, मोगरा, मोरपिसे, चांदीचे मुकुट आदींनी आकर्षक सजावट करण्यात आली होती। निशाणांवर देखावेही सादर करण्यात आले होते। विविध भागांतून कॅम्प येथील ट्रायलर चौकातील गोगामेढी येथे सुमारे 31 निशाणे मिरवणुकीत सहभागी झाले होते। S18 फाउंडेशन संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांच्याकडून 51 मान्यवरांचे सहपत्नी पोशाख, सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। 31 निशाणा आखाड्याच्या अध्यक्षांचा सहपत्नी सत्कार व लष्कर बेडा पंचायत कमिटीचे 12 मान्यवरांचे सहपत्नी सत्कार करण्यात आले व 7 मान्यवरांचे विशेष सन्मान पण करण्यात आले। तसेच चव्हाण यांच्याकडून फुलगेट गोगामेढी, पुणे भगवान श्री गोगामेढीला चांदीची तलवार, भाला, चांदीचे 2 मुकुट आणि चांदीची पूजा थाळी व पितळाची समई, कपाट भेट देण्यात आलं। या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून आमदार सुनील कांबळे तसेच लष्कर बेडा पंचायतचे पदाधिकारी व समाजभूषण कविराज संगेलिया, सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरज उर्फ बबलू सोलंकी व महाराष्ट्र सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चरण सिंग टाक, ससून बेडा पंचायत वार्ड शाखाचे पंचप्रभू जमदार नारायण चव्हाण व समाजभूषण नरोत्तम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संजय निनारिया व मोहन चव्हाण उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन S18 फाउंडेशनचे संस्थापक शैलेंद्र मोहन चव्हाण यांनी केले होते व संयोजन लष्कर बेडा पंचायततर्फे करण्यात आले होते। आपण या भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवाच्या यावेळेस थोडा वेगळा कार्यक्रम आपण संकल्प केला होता की लष्कर बेडा पंचायत जे संस्थापक आहेत या कार्यक्रमाचे, त्या कमिटी मेंबरचा सहपत्नीक पोशाख आणि ट्रॉफीतून आपण सत्कार केलेला आहे आमदार साहेबांच्या हातातून। आणि तसेच 31 निशाण आखाड्यांचे भगत इकडं उपस्थित असतात कार्यक्रमाला, त्यांच्या सहपत्नीक आपण पोशाख आणि ट्रॉफीतून सत्कार केलेला आहे। आणि विशेष असं वीर गोगादेव आणि माता सिरल यांना चांदीचे मुकुट, चांदीचा भाला आणि चांदीची तलवार आणि चांदीची थाळी हे आपण लष्कर बेडा पंचायतला अर्पण करून श्री सुनील कांबळे साहेब, आमदार साहेब यांच्या हातातून देवांना अर्पण केलेले आहेत। आणि ह्या कार्यक्रमाला कांबळे साहेबांनी विशेष आपलं समय देऊन आणि 12 वाजताची पारंपरिक वाद्याला परमिशन काढून देऊन जे वीर गोगादेव आमच्या जन्मोत्सवाला जे 4 चांद लावलेले आहेत त्यासाठी S18 फाउंडेशन आणि लष्कर बेडा पंचायत आणि ससून बेडा पंचायत यांच्यातर्फे मी यांचे हार्दिक धन्यवाद बोलतो। आणि पत्रकार मित्रांना सगळ्यांना आपण एवढा वेळ दिला इकडे, आपल्याला पण भगवानजी गोगादेव जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। श्री भगवान वीर गोगादेव यांची जयंती आणि जन्माष्टमीच्या सर्व समाज बांधवांना माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा। या ठिकाणी मागच्या वर्षी ज्यावेळेस मी दर्शनाला आलो होतो तर त्याच वेळेस सांगितलं होतं की आपला उत्सव साजरा करत असताना 12 वाजेपर्यंत आपल्याला पारंपरिक वाद्य वाजवण्याची परवानगी मिळवून देण्याचं काम मी करेन। ते खरं तर आज वीर गोगादेवाच्या कृपेने आज आपल्याला या ठिकाणी 12 वाजेपर्यंत पारंपरिक वाद्य वाजवण्याचं आणि मिरवणुकीत सर्व समाज बांधवांना आनंद साजरा करण्यास मिळाला, त्याचं खरं तर मला आनंद होत आहे। शैलेंद्र चव्हाण त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक जे काम करणारे समाजातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांचा खऱ्या अर्थाने महिलांचाही सन्मान फाउंडेशनच्या वतीनं केला आहे, त्याबद्दलही त्यांना खरं तर समाजात चांगलं काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे समाजाची सेवा करतात, देवाची सेवा करतात, जे भगत म्हणून आहेत, अशा सहपत्नीक त्यांचा जो सत्कार फाउंडेशनच्या वतीने केलेला, खरं तर फाउंडेशनलाही शुभेच्छा देतो की असंच आपल्याकडून आपल्या हातून असंच काम घडत राहू।
एवढंच धन्यवाद. थांबतो.